हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी सेलिब्रिटी घेऊन आली मी गायत्री दातार. सो फटाफट सगळ्यांनी जॉईन करा आणि लवकरच मी गायत्रीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल आणि आपण गायत्रीशी मस्त गप्पा मारूया, गेम्स खेळूया. जे कोणी ऑनलाईन असेल लवकर लवकर जॉईन करा. हॅलो एव्हरीवन. सो लवकरच आपण गायत्रीला ऑनलाईन घेऊयात आणि तिच्याबरोबर मस्त गप्पा मच की तुम्ही सगळे इथे जॉईन होत आहे आणि खूप छान सपोर्ट करताय आपल्या सगळ्या लाईव्ह सेशन्सला. आणि आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवत जा की तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटतंय आणि तुम्ही ते एन्जॉय करताय का. तुम्हाला कुठल्या सेलिब्रिटी बरोबर गप्पा मारायला आवडेल, भेटायला आवडेल. सो हे सगळं तुम्ही आम्हाला सांगू शकता. हॅलो एव्हरीवन. सो आता मी गायत्रीला पाठवते रिक्वेस्ट आणि ती आपल्याबरोबर आता जॉईन करेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम. इन्व्हिटेशन मी पाठवलंय, लवकरच गायत्री आपल्याबरोबर असेल. आणि आपले स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कंपनीचे ओनर गणेश सर इथे जॉईन झाले आहेत. सो वेलकम सर. नक्की आम्हाला कळवत करा की तुम्हाला सेशन्स कसे वाटतात आणि कमेंट करत जा, फॉलो करा. तुमचे प्रश्न सुद्धा रेडी ठेवा. हाय अक्षय. ओके. आज सोबत कोण नाही का. आहे ना, आहे आहे. आज आपल्याबरोबर आहे गायत्री दातार आणि हे बघ. हॅलो Hi, गायत्री, हाऊ आर I'm यू. good. How are you? आय एम गुड, आय एम गुड. सो गायत्री, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट गणेश सोळंके सुप्रिया यांच्या वतीने मी ऐश्वर्या नाईक तुझं खूप So खूप much. स्वागत Thank you. करते. येस, आणि खूप सारे ऑडियन्स आपल्याला इथे जॉईन करतात. सो सगळ्यांना एकदा हाय म्हण Hi, आणि मग hi, तुला एजेंडा सगळ्यांना. सांगेन. Hi. येस. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आमच्याबरोबर जॉईन होता इथे. सो गायत्री, एजेंडा असा आहे की मी तुला काही क्वेश्चन विचारणार आहे, तुला त्याचे उत्तरं द्यायचे आणि इव्हन ऑडियन्स सुद्धा तुला प्रश्न विचारणार आहे, त्याचे सुद्धा तुला आन्सर करायचे आहेत. आणि सेशन थोडंसं इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण काही गेम्स पण Yes, खेळणार मी आहोत. ready तू आहे. रेडी आहेस. येस, ग्रेट. सो हॅलो सगळ्यांना आणि गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं वेलकम. सो गायत्री बरोबर आपण गप्पा मारूया थोड्याच वेळात. तुम्ही तुमचे प्रश्न रेडी ठेवा, तर आपण आता आपल्या प्रोग्रामला स्टार्ट करूया. सो गायत्री, माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की तुझी ह्या क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये तुझी सुरुवात कशी झाली. ऍक्च्युली तुझा प्रवास ऐकायला आवडेल आम्हाला. मी लहान असल्यापासून मला ह्या क्षेत्राची आवड होती. मला आई वडिलांनी माझ्या काही नाटकाच्या वर्कशॉप्सला एनरोल केलं लहान असताना. सो तेव्हापासून माझी आवड आणि मी या क्षेत्रात आले कशी केल्या आणि आय वॉज एका सिरियल साठी जी तुला पाहते आणि त्याच्यातच सुरू झाला. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि आम्हाला हे पण ऐकायला आवडेल की तुझी जी सिरियल फर्स्ट सिरियल होती, तर तुझा तो सुबोध दादा बरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता, तुझा सेटवरचा पहिला दिवस कसा होता, तू ते एक्सपिरियन्स शेअर केला तर आम्हाला फार सुबोधदादा आवडेल. बरोबरचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. तेव्हा किंवा बोलली याच्याबद्दल कायम हेच आहे. मला खूप शिकायला मिळालं दादाकडनं. नॉट ओनली ॲज अन ऍक्टर बट ॲज अ ह्युमन बिंग. तो तो खूप डाऊन टू अर्थ आहे आणि सगळ्यांना समजून घेतो, सगळ्यांना
सांभाळतो सेटवरती आणि ऍक्टिंग बद्दल तर बोलायला. आणि खरं सांगायचं झालं तर पहिले मला जराशी भीती वाटली की आता कसं काय करायचं, एवढा मोठा ऍक्टर आहे आपल्या समोर. त्यांनीच ते इजा. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो ऍक्च्युली तुला पाहतरी ही सिरियल खरंच सगळ्या प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे आणि तिथे सगळ्यांनाच तू आवडली आहेस. तर एक वेगळं तू सगळं फेम जगत होतीस, तर त्याबद्दल काय सांगशील? गायत्री, ही सिरियल जी सिरियल तू केली ती सगळ्यांना आवडली आहे आणि एक प्रेक्षकांच्या मनामनात तू घर करून गेली आहेस. तर त्या फेम बद्दल तू काय सांगशील? त्यानंतर मिळालेलं प्रेम त्याबद्दल तू काय सांगशील? खूप खूप माझ्यावरती प्रेक्षकांनी प्रमाणात प्रेम केलं आतापर्यंत. नॉट ओन्ली तुला पाहते जे कुठले प्रोजेक्ट मी केलेत, प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आणि लाभलेलं आहे. आणि आय फील आय एम व्हेरी लकी टू हॅव सच अ फॅन फॅमिली. आणि आय एम शुअर की त्यात कायमच माझ्याबरोबर राहणार. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया गायत्री. पॅन्डेमिक पिरियड तर तुला माहिती सगळ्यांसाठी टफ होता, पण मला ऐकायचंय की पॅन्डेमिक हा तुझ्यासाठी कसा होता? माझ्यासाठी टफ पॅन्डेमिक, कारण काम बंद होती. आपल्याला इतकं घरात राहायची सवय नव्हती. तर ते एक वियर्ड फिलिंग होतं. बाहेर पडायचं, इतके सगळे रिस्ट्रिक्शन होते, एक भीतीदायक आजार होता. ऑफकोर्स माझ्यासाठी पण स्कॅरी होतं. बट पॅन्डेमिकच्या एनजीओ बरोबर काम करत होते आणि त्या एनजीओ बरोबर काम करत असताना मला खूप शिकायला मिळालं आणि मी खूप ग्रेटफुल व्हायला शिकली स्वतःच्या लाईफ. आपण एवढ्या बद्दल कंप्लेंट करतो आणि तेव्हा लोकांना नव्हतं. काही लोकांकडे रेंटचे पैसे नव्हते म्हणून ते बेघर झाले होते. सो हे सगळं बघितल्यानंतर मला फार ग्रेटफुल वाटलं फॉर द लाईफ दॅट आय हॅव. वा, दॅट्स ग्रेट. किती छान. म्हणजे तू पॅन्डेमिक मध्ये खरं तर समाजसेवा केली आणि खूप कमी असे लोक आहेत की अशा कठीण काळामध्ये ज्यांनी असे काही उपक्रम केले आहेत. सो खरंच खूप अप्रिसिएशन तुला गायत्री. आणि पुन्हा एकदा स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट ज्यांनी कुणी फॉलो केलं नसेल त्यांनी लगेच फॉलो करा, असे सुंदर सुंदर लाईव्ह सेशन्स बघायला. आणि ऑडियन्स जे जे जॉईन होतात त्यांना पुन्हा सगळ्यांना वेलकम. सो गायत्री, पुढे जाऊयात. आपला पुढचा टप्पा आहे गेम. जसं मी तुला म्हटलं आपण थोडेफार गेम्स वगैरे खेळणार आहोत. सो पहिला गेम आपला आहे टंग ट्विस्टर. येस. सो मी तुला एक वाक्य देणार आहे आणि ते वाक्य तू सलग 5 वेळा म्हणायचं आहे आणि इन केस जर तू चुकली तर तुला 3 चान्स मी देणार. ग्रेट. सो पहिलं माझं वाक्य आहे झेब्रास झिक, झेब्रास झॅक. झिक झॅक लाईन आहे ना, तर झेब्रास झिक अँड झेब्रास 5 वेळा म्हणायचंय. येस, चला. झेब्रा झिग, सो your time starts now. झेब्रा झिग, झेब्रा झॅग, झेब्रा झॅग, झेब्रा. क्या बात आहे, मस्त. सो सेकंड तुझं वाक्य आहे चटईला टाचणी टोचली. चटईला येस. सो your time starts now. क्या बात आहे, खूप छान, खूप छान, मस्त मस्त. सो तू टंग ट्विस्टर म्हणजे मला आवडतं, मला प्रॅक्टिस करायला पण आवडतं. ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. जेव्हा तू हसतेस तुझ्या गालावर जी खळी आहे ती अतिशय सुंदर दिसते. ग्रेट. सो येस, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा आहे, मी तुझ्या विकिपीडियामध्ये असं वाचलं की तू माउंटेनिअरिंगचा एक वेगळा कोर्स केला ज्यामध्ये तू पीपल रेस्क्यू शिकलीस, तू परत क्लाइम्बिंग शिकलीस.
तर असं डिफरंट कोर्स म्हणजे एक हॉबी म्हणून ठीक आहे, पण तू डिरेक्टली कोर्सच केलास, मला तर ना हे असं वेगळं का? ट्रेकिंगची खूप आवड आणि मी काही वर्ष मध्ये असताना पुण्यात कंपनी तो ऍक्च्युली गायत्री गायत्री, सॉरी टू इंटरप्ट, तुझा आवाज आवाज थोडासा ब्रेक होतोय मध्ये मध्ये, आवाज पूर्ण येत नाहीये. येस. सो मी कॉलेजमध्ये असताना मी त्या कंपनीमध्ये काम करत होते आणि मी 3 काम करत होते आणि ते करत असताना ना मला त्या क्षेत्राबद्दल खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि मला असं वाटलं की आपण जर करतो आहोत शिकून घेऊया फॉर्मली. आणि म्हणून मग मी एनरोल केलं अटल बिहारी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स म्हणून एक इन्स्टिट्यूट. तर मी तिथे 40 दिवसाचा कोर्स कम्प्लीट केला माउंटेनिअरिंगचा. वाव, दॅट्स ग्रेट. सो ऍक्च्युली एक वेगळं युनिक आहे, म्हणजे मी असं ऐकलंय ट्रेकिंग वगैरे सगळ्या लोकांना आवडतं, लोक आवडीने करतात, हॉबी म्हणून करतात, पण तू ते करिअर म्हणून चॉईस केलं, तू कोर्स केला, दॅट इज व्हेरी गुड, म्हणजे दॅट इज समथिंग व्हेरी युनिक. येस. तर ते काहीतरी व्हॉइसचा इश्यू होतोय, तुझा आवाज खूप ब्रेक होतोय. फोन माझा. ओके, कारण ऑडियन्सचं पण आपल्याला मेसेजेस येत आहेत की आवाज ब्रेक वगैरे होतोय तुझा. असं नाही आता आला, आवाज येत नाहीये, काय माहिती, तरी पण काहीच कारण नाही आवाज किंवा असं काही, आय डोंट नो. आणि ऍक्च्युली खरं तर बाहेर पाऊस चाललाय आणि त्यामुळे नेटवर्क इश्यू होऊ शकतो, तो थोडस ऑडियन्सनी सांभाळून घ्या. तो एनिवे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काहीतरी तुला पाहते रे मध्ये तू गार्गीताई बरोबर सुद्धा काम केलंस, तर गार्गीताईनी हा तुझा आईचा रोल प्ले केला होता त्याच्यामध्ये, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि ती एवढी आहे, मला तिच्याकडनं खूप शिकायला मिळालं. ग्रेट. सो आता सगळ्यात मेन म्हणजे ऑडियन्स, तुमचे प्रश्न रेडी ठेवा, कारण मी एक प्रश्न गायत्रीला विचारणार आहे आणि नंतर लगेच तुमचे प्रश्न मी घेणार आहे. सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आतापर्यंतचा, बिग बॉस 3 जर्नी तर आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे तुझी, अतिशय उत्तम खेळली आहेस तू, पण बाहेर आल्यानंतर गायत्रीमध्ये काय बिग बॉस मोठी जी देण दिली, कारण माझ्यात होता, पण मला शिकवलं की आपल्या बाबतींमध्ये वर काही पेशन्स हा खूप महत्त्वाचा, आणि पेशंटली त्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करायला लागतात. त्याचा वेळ एखादी गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी तो म्हणेन की पेशन्स मध्ये खूप बदल झाला माझ्या. सो गायत्री जशी थोडी पटकन रिॲक्ट होणारी, गायत्री एकदम अशी शांत झाली असं म्हणायला हरकत नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो आता जाऊया एकदा पुन्हा ऑडियन्सकडे. ऑडियन्सचे काही कमेंट्स प्रश्न आले असेल तर मी ते तुला सांगते इथे. सो जसं मी बोललं की तुझी खळी खूप सुंदर दिसती, असंही ऑडियन्स आलेलं आहे आणि भरपूर जण तुला हाय करतायत, हार्ट्स पाठवलेले आहेत. येस. सो ओके, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे गायत्रीला विचारू शकता. तोपर्यंत मी गायत्री बरोबर खेळते एक छोटासा गेम. तर गायत्री, पुढचा गेम आपला आहे मूवी डायलॉग. मूवी डायलॉग मी तुला सांगणार आणि तुला मूवी ओळखायची आहे. तू रेडी आहेस? खूप वाईट आहे मला नाही, मी खूप इझी डायलॉग सांगणार आहे तुला, तुला समजून जाईल. सो माझा पहिला डायलॉग आहे, ऑल इज वेल. ग्रेट. बघ मी म्हटलं ना. सेकंड आहे,
हर टीम में बस एक ही गुंडा होता है और इस टीम का गुंडा मैं हूँ। सॉरी, क्या बात है, मस्त। तीसरा है नया है वह, नया है वह। नया है वो, आय गेस टाइमपास. ग्रेट, मस्त. बघ, अगदी अगदी असे उत्तमपणे तू आन्सर केलेले आहेत. खूप छान, खूप छान. ग्रेट. पुन्हा एकदा मेसेज खूप येत आहेत की कशी आहेस तू. हाय गायत्री. गायत्री, आय एम बिग फॅन ऑफ युअर. तर येस, तू त्यांना आन्सर करू हे शकते. जे कोणी हाय करतात, मिलिंद राम 79 म्हणतात, फॅन ऑफ युअर्स. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा मला. ग्रेट, येस. सो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात गायत्री. नवीन एस्पायरिंग आर्टिस्ट ऑडिशनला येत असतात, विविध ठिकाणून येत असतात मुंबईमध्ये. तर पण काय होतं ना की त्यांना त्यांची राहायची सोय नसती, किंवा खास करून मुलींची, किंवा ते तेवढं हॉटेल वगैरे अफोर्ड करू शकत नसतात. तर एक तुझा एक्सपिरियन्स शेअर करशील, किंवा तू एक सजेशन करशील की तू काय मार्गदर्शन करू शकते याबद्दल त्यांना? हा, म्हणजे नवीन आर्टिस्ट जे येतात त्यांना ऑडिशन साठी यावं लागतं, मग त्यांना राहण्याचा प्रॉब्लेम इश्यू होतात. तर ह्यासाठी काय सांगू शकते? अ, त्याची परत अ, गुड थिंग. आणि मित्र मैत्रिणी नातेवाईक, वी कॅन ऑलवेज आज देम फेवर आजचा दिवस वगैरे. सो मी तरी तसंच केलंय. आणि ते एकच सांग येत नाहीये वाटतं. आता येतंय काय? आवाज येत आता येतंय नाही काय? हो, पुन्हा तुझा आवाज गेलाय. आता मी जवळ घेतलाय फोन. हो हो. काहीतरी इश्यू आहे वाटतं. तो मला एकच सांगायचंय, जे ओके. कोणी नवीन येत आहेत ह्या क्षेत्रात किंवा येण्याचा प्रयत्न करतायत ह्या क्षेत्रात, मला त्यांना एकच सांगायचंय की खूप रिजेक्शन्स येतात आपल्याला. आपण ऑडिशन्स देतो, आपल्याला म्हणजे 100 रिजेक्शन मिळाल्यानंतर आपल्याला एक प्रोजेक्ट मिळतं. सो माझ्या बरोबरही असं झालं, आणि आय एम शुअर की तुम्ही कोणालाही विचारलं त्यांच्या बरोबरही असंच झालेलं असणार आहे. सो डोंट वरी की त्यांनी तुम्ही निराश नका होऊ. कीप डुईंग हार्डवर्क. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्हाला नक्की काम मिळेल. क्या बात आहे. सो येस गायत्री, अतिशय सुंदरपणे तुम्हाला मार्गदर्शन इथे जे नवीन एस्पायरिंग आर्टिस्ट आहे त्यांना केलं आहे. पण एक गुड न्यूज आम्ही घेऊन आलो आहोत गायत्री. आम्हाला म्हणजे मी सांगू इच्छित आहे, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटचे कंपनीचे जे ओनर आहेत गणेश सोळांके आणि सुप्रिया रक्षे यांनी नवी मुंबईमध्ये एक ऍक्टिंग अकॅडमी ओपन केली आहे. तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन करू शकतात, आणि नुसतं ऍडमिशनच नाही तर तुम्ही तिथे तुमची राहण्याची सोयी करू शकता. कारण नवीन मुलं मुली जे येतात त्यांना खूप इश्यूज होतात मुंबईमध्ये राहण्यासाठी, आणि त्यासाठी हा उपक्रम गणेश सोळांके आणि सुप्रिया रक्षे यांनी घेतला आहे की जे बाहेरून येतात त्यांना तिथे राहण्याची सोय उत्तम रित्याने होईल. सो नक्की आजच कॉन्टॅक्ट करा स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला, आणि आता जाऊन लगेचच फॉलो करा. तर कसं वाटतं तुला ह्या उपक्रमाबद्दल? उपक्रम आहे हा, कारण हा प्रॉब्लेम येतो नक्कीच. आणि जर अशी कधी हक्काची जागा असेल तर कोणाला नाही आवडणार. येस 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 येस. ग्रेट. सो आता गायत्री सगळ्यांना ऑडिएबल आहे, आणि तुम्ही आता अजूनही प्रश्न गायत्रीला विचारू शकता. जे पुन्हा एकदा जॉईन झाले त्यांचं खरंच खूप खूप स्वागत. आणि अजून एक मला असा प्रश्न गायत्री तुला विचारायचा होता की आताच नुकताच एक मणिपूरमध्ये वुमेन हॅरेसमेंटचा एक खूप मोठा सीन आपल्या समोर आला. तर अर्थातच नॉट ओन्ली मणिपूर, पण आजूबाजूला असे भरपूर आपल्याबद्दल किस्से घडत असतात. तर ह्याबद्दल तू काय बोलशील? पहिलं तर मणिपूर इन्सिडेंट बद्दल, आणि सेकंडली यावरून तू मुला मुलींना काय मेसेज मणिपूरमध्ये देशील? जे घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे मला मी काहीच त्याच्याबद्दल काय म्हणतात, नंतर
न्यूज बघ थांबवलं, कारण मला त्रास व्हायला लागला की जे आणि त्याच्याबद्दल जे बोलणं चालू होतं त्यांनी मलाही त्रास व्हायला लागला. पण मला जर नुसतं ऐकून त्रास आणि केल्यावर किती त्रास होत असेल इमॅजिनही करू शकत नाही. त्यामुळे ते भयंकर होतं आणि भीती वाटते मुलगी आपल्याबरोबर होईल असं वाटतंच आपल्या सगळ्यांना. आणि आपण पण घेतलं की आपल्या बरोबर कोणी ना कोणी असेल किंवा आपण सेफ किंवा मार्शल आर्ट शिकू, आपण हे सगळं करू. पण मोर दॅन दॅट मला असं वाटतं हे सगळं आपल्या आसपास घडतायत आणि ते सातत्याने घडतायत. आपल्या देशातच नाही, बाहेरच्या देशातही त्याच्यामुळे असं कुठेतरी वाटतं की आपण स्त्रिया म्हणून आपण स्वतः खूप स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि आपण अजिबात घाबरलं नाही पाहिजे या गोष्टींना. तरीही असं भीतीदायक वातावरण येतं, तरी आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवून आपण घाबरलं नाही पाहिजे. कारण मला वाटतं मुळात जर आपण घाबरलो तर आपण समोरच्या माणसाला पॉवर देतो आपल्याला हॅरॅस करायची. तो मेन म्हणजे आपल्या मनात घालवणं महत्वाचे. आणि ती भीती जाण्यासाठी आपण स्वतः स्ट्रॉंग होणं, फायनान्शियली, फिजिकली, मेंटली स्वावलंबी होणं आणि स्ट्रॉंग खूप महत्वाचं आहे. ग्रेट. सो जसं गायत्री बोलली की स्ट्रॉंग होणं खूप महत्वाचं आहे, सेल्फ डिफेन्स करणं खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यांना स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कडून हाच मेसेज आहे की खरंच सेल्फ डिपेंडेंट बना आणि खरंच पटकन विश्वास ठेवण्यापेक्षा त्याची शहानिशा, म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जा, नॉट ओनली फिल्म इंडस्ट्री किंवा अजून कुठे, पूर्ण शहानिशा करूनच तुम्ही पुढचं पाऊल टाका. एनिवे, पुढच्या गेम प्ले वळूयात. आता गेम आहे पझल गेम गायत्री. सो मी तुला एक वर्ड देणार आहे इंग्लिश मध्ये आणि तुला त्याला कन्वर्ट करायचंय हिंदी किंवा मराठीमध्ये आणि त्याच्यावरून तुला ओळखायचं आहे अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नाव. सो तू रेडी आहेस? ओके. सो मी तुला एक एक्झाम्पल देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुला दिलं वर्ड रिच. रिचचं जर हिंदीमध्ये केलं तर होतं आमिर. सो आमिर खान. ओके ओके. येस. सो पहिला आणि येस, इथे ऑडियन्स सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. गायत्रीला जर आन्सर आलं नाही तर तुम्ही गायत्रीला इथे मदत करू शकता. सो पहिलं वर्ड आहे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. अरे बापरे, सांगा 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 मला कमेंट मध्ये सांगा. किंवा मराठीमध्ये तू कमेंट्स मध्ये मला प्लीज हेल्प करा. प्लीज हेल्प करा. करू शकता. डेव्हलपमेंट काय म्हणतात यार. आणि गायत्री तू हिंदी किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून डेव्हलपमेंट काय म्हणतात पण हिंदीत किंवा मराठीत यार. डेव्हलपमेंट, विकास. सो तुला विकास ऑडियन्स मध्ये ऑलरेडी. येस. विकास वरनं आता मला ऍक्टरचं नाव सांगायचं. विकास पाटील. येस. ग्रेट. सो येस, थँक्यू सगळ्यांना ज्यांनी आन्सर केले. थँक्यू मला हेल्प केल्याबद्दल. सो सेकंड वर्ड आहे आईज. आईज. नैना. पण नैना 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 नैनापासून मला काही आठवत नाहीये. नयन पण असू शकतं. नयनतारा. नयनतारा. ग्रेट. येस. सुपर. सो नेक्स्ट आहे एज्युकेशन और यू कॅन से नॉलेज. एज्युकेशन और नॉलेज. नॉलेज मला प्लीज कमेंट मध्ये सांगा. ज्ञान. ज्ञान नाही. ज्ञान नाही. एज्युकेशन शिक्षण. शिक्षण वरनं काय. ज्ञान नाही, शिक्षण नाही. काय ज्ञान नाही, काय असतं. शिक्षा. एज्युकेशन और नॉलेज ह्याच्यावरून तुम्ही विच इज व्हेरी सिमिलियर. यू कॅन टेक नॉलेज. नॉलेजचं जर तुम्ही मराठीमध्ये केलं तर बहुतेक तुम्हाला नाव भेटेल ऑडियन्सला. नॉलेजचं ज्ञान आहे ना मराठी.
ज्ञानपासनं मला नाही हा, माहिती अजून एक बाबा. आहे ज्ञानपासनं काय आहे? प्लीज 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 ऑडियन्स हेल्प करा ऑडियन्स मला. सो ऑडियन्स प्लीज हेल्प बरोबर आहे. करा, प्लीज हेल्प करा. येस. सो येस, पुन्हा एकदा खूप लोक जॉईन झाली आहेत आणि सगळ्यांचं वेलकम. ज्ञान नाहीये, शीतल ज्ञान मला नाहीये. कुठल्या तरी ऍक्टरचं नाव सांगा. माहिती माहिती पण नाही, शाळा पण नाही. अरे ही शाळा माहिती ज्ञान विचारून कुठल्या हिरो ऍक्टरचं नाव हिरोईनची नावं सांगा. आहेत? ज्ञान आहे, बरोबर आहे, करेक्ट. पण त्याच्यावर हा, ज्ञान हे बरोबर आहे, पण हा ऍक्टरचं ऍक्टरचं नाव नाव सांगा सांगा. मला प्लीज. माहिती माहिती चुकीचं आहे. जरा हसा ना मॅडम, हसतोय रे आम्ही, मगाचपासून वाचते हसतोय. मी या कमेंट. मला हेल्प करा यार. ज्ञानपासनं काय ऍक्च्युली तुझी मग? स्माईल पण खरंच ज्ञान खूप युनिक आहे. मला तर नाही. ओके. सो ऑडियन्स आणि गायत्री दोघही इथे आन्सर देऊ नाही शकले. सो कोणीतरी दिलंय, नॉलेज ऑर ज्ञानेश्वर एज्युकेशन मुळे इज विद्या अँड असे ऍक्टर आहेत का? सो नाही, हे मला ज्ञानदा. नाही माहिती. ज्ञानदा. ज्ञानदा. ओके. ज्ञानदा. ज्ञानदा ही रिपोर्टर आहे. शी इज नॉट ऍक्टर, ती रिपोर्टर आहे. सो ज्ञानदा नाही. सो मी सांगते, ह्याचं उत्तर आहे विद्या आणि विद्या बालन. राईट. या. मध्ये पण होत्या. ओके. तुला पाहते रे. येस 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 येस. सो नेक्स्ट आहे फेरी. फेरी फेरी म्हणजे परी. परी 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 हिंदी ज्ञानेश मुळे कोल्हापूरचे सांगते. आहेत. तुझ्या जीव रंगला सिरियल मध्ये वडिलांचा रोल करायचे. अच्छा, ओ नाईस. मी बघायची ती सिरियल. ओके. सो परी प्लीज हेल्प. परीपासनं कोण आहे? आलंय तू. परीपासनं ऍक्टरचे नाव सांगा यार प्लीज. मला कॉमेंट्स मध्ये हेल्प करा. प्लीज 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 हेल्प मी. ऑलरेडी कॉमेंट्स मध्ये तुला आलेलं आहे आणि आरती आणि सुशील कळलं मला. परिणिती चोप्रा. येस, बरोबर. सो येस, थँक्यू सो मच. थँक्यू ऑडियन्स. शेवटचं आहे बँगल. कंगना रनौत. बँगल. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. सो ऑडियन्सनी इथं खूप छान प्रकारे पार्टिसिपेट केले आणि गायत्रीने सुद्धा अतिशय उत्तमरित्या आन्सर्स केलेले आहेत. सो दोघांचे अभिनंदन. सो येस, छान वाटलं गेम खेळून. सो गायत्री, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. अरे तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता गायत्रीला. आपण अजून तुमच्याकडे आलेलो नाहीयेत आणि प्रश्न मला येत नाहीये. तो फटाफट प्रश्न मला सांगा, मी घेईन तुमचे प्रश्न. त्याच्या आधी माझा प्रश्न गायत्रीला असा आहे की तुझी पुढील काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यांची बेसिक तयारी चालू आहे. मी अजून सांगू शकत नाही, पण लवकरच मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला नक्की बघायला मिळेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो गायत्री, आपण आहोत आता पूर्ण लाईव्ह सेशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. सो मला हे तुला विचारायचं आहे की स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट कंपनीचे ओनर गणेश सोळंके आणि सुप्रिया राक्षे यांनी लॉकडाऊन मध्ये 150 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन केले आहेत. तर ह्या उपक्रमाबद्दल काय मत आहे? खूपच चांगला उपक्रम केलाय, कारण लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच घरी होतो आणि प्रेक्षकांना सुद्धा, कलाकारांना बघायचं होतं आणि ही खूप चांगली भेट घडवून आणली असं मी म्हणू शकते. ऑनलाईन भेट. येस, ग्रेट ग्रेट. आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? तू आणि मला तुझे गेम्स पण खूप आवडले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आपल्या ह्या सगळ्या गेम्सचं क्रेडिट जात आहे गणेश सोळंके यांना आणि जे आपले ओनर आहेत गणेश सोळंके आणि सुप्रिया राक्षे यांनी अतिशय हा सुंदर उपक्रम, ज्यामुळे तू मला आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला कनेक्ट होऊ शकते. सो येस, थँक्यू. जाता जाता आपल्या ऑडियन्सला एवढंच सांगेन की मस्त राहा आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावरती. कोणीतरी काहीतरी खूप
मोठा आपल्याला मेसेज एक केलाय. कमेंट गायत्री आली आहे. तर मी तुझा खूप मोठा फॅन हो. आहे. तुला पाहते रे या सिरियल पासून. तू कोल्हापूरमध्ये एक चित्रपट केला होतास, कोल्हापूर डायरी नव्हता, त्यामध्ये मी सुद्धा आहे. तर तो चित्रपट कधी येणार आहे, तुला काही कल्पना? असं. सो हो, मी एक चित्रपट केला होता कोल्हापूर डायरी नावाचा, आणि तो अजून रिलीज झालेला नाहीये. मीही थांबले की कधी रिलीज होणार आहे, आणि आय डोंट नो कधी होणार आहे. पण जेव्हा होईल तेव्हा आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कारण अमेझिंग बनलाय. मी बघितलाय. खूपच अमेझिंग. तुम्हाला खूप मजा येणार आहे बघायला, आणि तुम्हाला एक वेगळीच गायत्री पण दिसणार आहे त्याच्यामध्ये. आणि आम्हाला एक क्या सांगायला बात. आवडेल की असंच प्लीज माझ्यावरती प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा आम्हाला, आणि आपण लवकरच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भेटूया. हाय अक्षय भाई. येस. सो थँक्यू गायत्री, थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग, आणि होपफुली तुला परत आमच्याबरोबर लाईव्ह सेशन करायला आवडेल येस अशी मी अपेक्षा करते. लवकरच तुझे प्रोजेक्ट लवकर येऊ दे आणि लवकर आम्हाला स्क्रीनवर दिसू दे, हेच अपेक्षा करते, आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग. थँक्यू. आणि लवकर फॉलो करा स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला, गायत्री दातार ऑफिशियलला, आणि असंच छान छान लाईव्ह सेशन बघत राहा, मस्त थँक्यू. राहा. थँक्यू सो मच.